तुम्ही कधी विचार केला आहे का, गुढीपाडव्याच्या दिवशी मिळणारी साखरमाळ किती स्वच्छ असते? बाजारात दिसणारी ही चमकदार साखरमाळ खरंच शुद्ध असते का? त्यात कोणते घटक वापरले जातात हेही आपल्याला माहीत नसतं. आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या बाहेरच्या पदार्थांपेक्षा जर घरी बनवलेली हायजेनिक आणि चविष्ट साखरमाळ कधीही उत्तमच, आणि ती बनवणं अगदी सोपं आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर ह्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे 1 वाटी साखर घ्यायची आणि सोबतच अर्धा वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर 1 टीस्पून सोडा घ्यायचा आहे. त्यानंतर मी इथे एक छोट्या वाटीमध्ये पाणी घेतलं आहे आणि एक धागा कापला आहे, तो ह्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचा आहे. आता एक कढई किंवा टोप घ्यायचा आहे. कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साखर आणि अर्धा वाटी पाणी घालायचं आहे. आता ही कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत. तर त्याआधी आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवर आपल्याला जो भिजवलेला धागा आहे तो जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला प्लेटमध्ये पसरवायचा आहे. ही प्रोसेस लवकर लवकर करायची आहे कारण की परत साखर करपायची शक्यता असते. तर आपण गॅस पेटवायचा आहे आणि आता ह्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे थोडीशी. ही प्रोसेस थोडीशी मोठी आहे, सारखं लक्ष द्यावं लागणार आहे आपल्याला. उकळी आलेली आहे. आता ह्यामध्ये थोडंसं आपल्याला दूध घालायचं आहे. 1 टीस्पूनच दूध घालायचं आहे आणि लगेच आपल्याला तुम्ही बघू शकता पांढरा फेस आलेला आहे वरती. तर कधी कधी काळा फेस पण येतो. तर तो जो फेस आलेला आहे ती घाण आहे थोडीशी, ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढायची आहे. साईड साईडने काढत जायचं आहे जो काळापणा असतो तो. आता आपल्याला चेक करायचं आहे की आपला पाक तयार झालेला आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता लगेच म्हणजे खाली घसरते, म्हणजे पाक तयार झालेला नाही आहे. तो असा स्टेबल राहायला पाहिजे. तर नंतर यामध्ये मी सोडा घातला आहे. सारखं हलवत राहायचं आहे आपल्याला, सारखं मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर ते करपायची शक्यता असते. स्लो गॅसवर करायचं आहे. आता पुन्हा एकदा आपल्याला चेक करायचं आहे की आपला पाक तयार आहे की नाही. तर यासाठी मी पुन्हा एकदा बघते. तर तुम्ही बघू शकता पाक आहे तो खाली घसरत नाही आहे, तो रेडी झालेला आहे. तर पटकन लगेच आपण जी प्लेटमध्ये आपण धागा घालून घेतला आहे तिथे आपल्याला गोल शेपमध्ये आपल्याला ते एका चमच्याच्या साहाय्याने धाग्यावर घालायचं आहे. हे 5 मिनिटात सुकलं जातं. तर अशा प्रकारे आपण एक एक करून हा पाक आहे तो गोल ह्याच्यात सोडायचा आहे. तुम्हाला हवा तर तुम्ही शेप देऊ शकता, पण साखरमाळ गोलच असते त्यामुळे मी गोलच पाडलेत. आपल्याला हा जो पाक आहे तो गरम गरमच घालायचा आहे आणि 5 मिनिटानंतर आपल्याला हे थोडंसं असं हलवायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आपली ही साखरेची माळ तयार झालेली आहे. एकदम कडक होते, लगेच होऊन जाते कडक आणि खायला पण खूप टेस्टी लागते. म्हणजे बाहेर जी मिळते ना बाजारामध्ये त्यापेक्षा पण टेस्टी घरी बनवलेली लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.